झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पंजाब येथील प्रसिद्ध बाबा जोगासिंगजी तरनादल यांच्या हस्ते धुळे गुरुद्वाराच्या नवीन इमारतीवर कलश प्रतिष्ठापना करण्यात आली। या प्रसंगी शहरातील गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरज सिंग, समाजसेविका रंजना नेवे, प्रतिभा नेवे यांच्यासह शीख धर्मीयांचे असंख्य भाविक उपस्थित होते। दरवर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर नांदेड येथील गुरुद्वारा तख्त हजूर साहेब येथे शस्त्रपूजा करण्यासाठी जाणाऱ्या यात्रेचा प्रारंभ यंदाही धुळ्यातून झाला। पंजाबहून आलेले बाबा जोगासिंगजी आपल्या सहकाऱ्यांसह आणि घोड्यांच्या ताफ्यासह या यात्रेला निघाले असून परंपरेनुसार गुरु गोविंद सिंग महाराजांच्या दलातील शस्त्रविद्या आणि घोडेस्वारीचे प्रदर्शन हे या यात्रेचे वैशिष्ट्य असते। या यात्रेच्या निमित्ताने धुळे गुरुद्वारातील नव्या इमारतीवर कलश पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली। गुरु तेग बहादर महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी दिलेलं बलिदान हे अद्वितीय असून त्यांच्या शहादतीची 350वी जयंती सध्या साजरी होते। धुळ्यातील शीख समाजाच्या उपस्थितीत पार पडलेला हा धार्मिक सोहळा भाविकांसाठी आस्था, परंपरा आणि एकतेचा संदेश देणारा ठरला। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।